हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मेहंदी लवर्स कसे आहात सगळे? ओके, वेलकम बॅक माय चॅनल कावेरी मेहंदी. तुमचं सगळ्यांचं माझ्या कावेरी मेहंदी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण क्लास 9th आणि त्यामध्ये लिप पाहणार आहोत. लिप्स मेहंदी डिझाईन. तर भरपूर प्रकारचे लिप आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत. ओके, तर फर्स्टली इथं मी सिंपलवाले 3 टाईपचे लिप ड्रॉ केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर एकदम छोटे छोटे एलिमेंट आहे, एकदम छोटे छोटे लिप आहेत. ते तुम्ही ट्राय करून बघू शकता आणि शिकू शकता. तर इथं सिम्पली मी छोटे छोटे लिप घेतलेले आहेत आणि छोट्या छोट्या पेस्टली शेप घेतलेला आहे सिम्पलवाले. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. सेकंडवालं जे लिप आहे ते पण एकदम साधा आहे. सिम्पली एकदम लिपचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे फेंट लाईननी. त्यामध्ये अशा प्रकारे छोट्या छोट्या लिप्स आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत आणि एक डिफरंट टाईपचा लिप क्रिएट करायचा आहे आणि ते छोटे छोटे लिप जे ड्रॉ केलेले आहेत ते फिल करायचे आहेत आपल्याला पूर्णपणे अशा प्रकारे. बघा, हे सेकंडवाला एकदम सिम्पलपणे लिप तयार झालेला आहे. ओके, आणि याच्याशीच रिलेटेड एक छोटंसं एक लिपची डिझाईन मी क्रिएट करत आहे. छोटे छोटे डिझाईन घेऊन मी शिकवत आहे माझ्या क्लासमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा व्हिडिओला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बरेचशा टाईपचे लिप या व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहेत. तुम्ही जर बेसिकपासून मेहंदी शिकत असाल किंवा बिगिनर्स असाल, मेहंदी तुम्हाला काही येत नाही आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फुल वॉच करा. तर थर्डवाला जे लिप आहे ते एकदम साधा आणि सिम्पल आहे. जे प्रत्येक मेहंदी आर्टिस्टला किंवा मेहंदी लवरला कुणीही ड्रॉ करू शकतं, मेहंदी बेसिक बिगिनर्सवाले. तर सिम्पलवालं लिपचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. मध्ये 2 लाईन घेऊन त्यामध्ये पार्टिशन करायचं आहे आणि त्यामध्ये छोट्या छोट्या लाईन घेऊन अशा प्रकारे ते लिप कंप्लीट करायचं आहे. आणि लास्टली बाजूने बॉर्डर द्यायला विसरायचं नाही आहे. त्यामुळे एक आपल्या लिपला वेगळा लुक येतो आणि ती डिझाईन अशी उठून दिसते. ह्याच डिझाईनला नाही, आपण मेहंदी डिझाईन शिकत असताना बेसिकपासून आपल्याला ती सवय लावून घ्यायची आहे की कुठलाही एलिमेंट असो, आपण सुरुवातीपासून जेव्हा मेहंदी शिकतो तेव्हा प्रत्येक एलिमेंट ड्रॉ झाल्याच्या नंतर त्याला बॉर्डर द्यायची आहे आणि बॉर्डर झाल्याच्या नंतरच तो एलिमेंट ती डिझाईन कंप्लीट होते. तर नेक्स्टवालं जे लिप आहे ते नेक्स्टवालं लिप म्हणजे थोडंसं वेगळं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ओके, लिपवाला शेप घेऊन त्यामध्ये आपण एक लाईन घेऊन छोटे छोटे स्ट्रोक्स घेतलेले आहेत आणि बॉर्डर केलेले आहे. एकदम सिंपल फ्लावर आहे. ओके, नेक्स्टवालं जे आहे इथं मी मोराचा पीस जो असतो, मोरपंख, तो ड्रॉ केलेला आहे आणि या लिपच्या व्हिडिओमध्येच ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 3 लेअर घेऊन शेप द्यायचा आहे. अंडाकृती गोल घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे स्ट्रोक्स घ्यायचे आहेत. तुम्ही असा मी इथे छोटाच मोरपीस घेतलेला आहे. तुम्ही मोठा पण शिकू शकता. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तर अशा प्रकारे आपल्याला एकदम सरळ स्ट्रोक्स नाही द्यायचे आहेत, अशा कर्व आकारामध्ये स्ट्रोक्स द्यायचे आहेत आणि आपला मोरपीस ते कंप्लीट करायचा आहे. सॉरी, माझा आवाज आज जरा खराब आहे कारण
घसा खराब आहे माझा त्यामुळं. ओके, मध्ये आपल्याला छोटासा एक तुरा देऊन पहिल्या लेअरमध्ये तुरा द्यायचा आहे आणि अशी डार्क लाईन करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 सेकंडवाला जो लेअर आहे तो असा रफली फिल करायचा आहे. हा एकदम बेसिक बिगिनरवाल्यांसाठीचा मोरपंख आहे. ॲडव्हान्समध्ये जे मोरपंख असतात त्याचे वेगवेगळे जे मोरपंख असतात त्याचा वेगळा मी व्हिडिओ घेऊन येणारच आहे नक्कीच. ॲडव्हान्स पिकॉक असतात त्याचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा. ओके, नेक्स्ट लिप आहे. ते पण एक साधन सोपं आहे. लिपचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या लाईन्स घेऊन लिप ड्रॉ करायचा आहे आणि एकानंतर एक अशी ह्या छोट्या छोट्या लाईन घेतलेल्या आहे ती फिल करायची आपल्याला. ओके, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ओके, हे लिप सुद्धा आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके, तुमच्या माहितीसाठी सांगते तर या व्हिडिओ जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील ते एकदम बेसिकपासून शिकत असतील, बिगिनर्स असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बेसिकपासूनचे एलिमेंट्स घेऊन मी मेहंदी डिझाईन या चॅनलवर अपलोड करत असते. तर मला पण जर तुम्ही मेहंदी लवर्स असाल, मला मेहंदी आर्टिस्ट बनायचं असेल, मेहंदी शिकायची असेल किंवा पण क्लासला बाहेर जाता येत नाही किंवा वेळ नाही आहे तर घर बसल्या तुम्ही आपल्या चॅनलवरती मेहंदी डिझाईन शिकू शकता. ओके, नेक्स्टवाला लिप पण आपलं कंप्लीट झालेला आहे. हे छोटे छोटे लिप घेऊन मी नेक्स्टवालं लिप तयार केलेला आहे. मी बघू शकता व्हिडिओमध्ये आणि त्याला कडेने अशा प्रकारे डार्क लाईन देऊन कव्हर करायचं आहे. एकदम सोपे आणि साधे लिप आहेत, एकदम हार्ड असे काही नाही आहेत. ओके, तर इथं पण मी नेक्स्टवाला लिप घेत आहे. मी नेहमी सांगते की कुठलाही तुम्ही एलिमेंट घ्याल, मेहंदीचा एलिमेंट शिकाल तर तो आधी पेन्सिलने ड्रॉ करा, पेन्सिलने रफली शिका आणि त्यानंतरच मेहंदी कोन घेऊन मेहंदीने ड्रॉ करा. तर त्यानंतरच जर तुम्हाला पेन्सिलने परफेक्टली ड्रॉ करता आला त्यानंतरच तुम्ही मेहंदीने ड्रॉ करा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील मेहंदी कोनबद्दल, कोन कसा बनवायचा किंवा मेहंदी फ्रेश मेहंदी कशी भिजवायची किंवा कोन फील कसा करायचा याबद्दल काही प्रश्न असतील, क्वेश्चन्स असतील तर मग कमेंट बॉक्समध्ये येऊन मला नक्की कमेंट करा. ते तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि काही व्हिडिओसाठी क्वेरीज असतील तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर नक्की देईल आणि त्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल. इथं मी नेक्स्ट छोटे छोटे 2 लिप घेतलेले आहेत आणि नेक्स्ट एक सिमिलर लिप आहेत बरेचसे, त्यामुळं अवघड असं काही नाही आहे. 4 ते 5 वेळेस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे सगळे लिप येऊन जातील. आणि हे यूज कुठं आणि कसे करायचे हेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यावरती मी फुल व्हिडिओच्या डिझाईन्स घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि ओके, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करून सेट करून ठेवायचं आहे, जेणेकरून मी जेव्हा नवीन क्लासचा व्हिडिओ अपलोड करील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही घर बसल्या चांगल्या प्रकारे बेसिक टू ॲडव्हान्स मेहंदी शिकू शकता. ओके, नेक्स्टवालं जे लिप आहे ते अशा प्रकारे मी एक लिपचा शेप ड्रॉ केलेला आहे आणि
एक सरळ लाईन घेऊन स्लिपिंग लाईन घेऊन अशा प्रकारे त्याच्यावर छोटे छोटेसे लिप्स एकावरती एक अशा क्रिएट केलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एकदम स्लोली मी लिप क्रिएट करत आहे. हे लिप जरा ॲडव्हान्स लेवलचं आहे, त्यामुळं इथं मी पण जरा स्लोलीच घेत आहे, ड्रॉ करत आहे. तुम्ही पण सुरुवातीला जोपर्यंत मला परफेक्टली जमत नाही तोपर्यंत एकदम पेशन्स ठेवून हळूहळू एलिमेंट शिकायचे आहेत आणि आपल्या आर्टमध्ये परफेक्ट बनायचं आहे आणि आपलं काम हे क्लिअरली करायचं आहे. कुठलंही आर्ट असो त्याला पेशन्स ठेवावे लागतात. ते शिकण्यासाठी पेशन्स ठेवावे लागतात आणि आपलं काम हे तरच सुंदर आणि सॅटिस्फाईड असं होतं ते आणि आपल्याला स्वतःला पण एक समाधान भेटतं की आपण शिकलोय, आपल्याला येतं म्हणून. तर ते जे सॅटिस्फॅक्शन आहे ते आपल्याला भेटलं पाहिजे आपल्या वर्कबद्दल, आपल्या कामाबद्दल असं. ओके, अशा प्रकारे छोटे छोटे जे लिप आपण घेतलेले आहेत त्या आतमध्ये फिल करायचं आहे आणि हे वालं फ्लावर अशा प्रकारे कंप्लीट करायचं आहे. तुम्ही आधी पेन्सिलने पण ट्राय करू शकता, मी नेहमी सांगते. ओके, तर नेक्स्ट वालं जे लिप आहे ते अशा प्रकारे आहे. एक लिपचा शेप ड्रॉ केलेला आहे मी आणि त्यामध्ये पण अशा प्रकारे लाईन्स द्यायच्या आहेत आपल्याला. ओके,
ओके, तर थोडासा गॅप घेऊन मी परत आलेली आहे. सेम लिपच्या डिझाईन होतं, त्यामुळे मी बॅकग्राऊंडला म्युझिक दिलं होतं. तर नेक्स्टवाला जे लिप आहे ते अशा प्रकारे आहे. ओके, तर एक लाईन घेतलेली आहे मी आणि बाजूने अशा प्रकारे स्टेप्स घेऊन मी तीन पेटल्सचं एक फ्लावर लीप बनवलेला आहे, सॉरी. आणि जी मिडलवाली जी लाईन आहे त्यामध्ये असे स्ट्रोक द्यायचे आपल्याला. तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन जर शिकायचं असेल तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहून डिझाईन पाहूनच शिकावं लागेल. व्हिडिओ एक वेळेस बघा, 2 वेळेस बघा, 5 वेळेस, 10 वेळेस बघा, तुम्हाला नक्की डिझाईन ड्रॉ करता येईल. पेशन्स ठेवायचे आहेत आणि एक डिझाईन आपल्याला शिकायचे आहे. तर नेक्स्टवालं जे लिप आहे ते आधीच्या लिपला सिमिलर आहे. आधीच्या लिपमध्ये आपण फक्त थोडासा चेंजेस आहेत आपल्याला. पण जे आधीचं जे लिप काढलेलं आहे तिथं आपण पेटल जे आहे त्याला कॉर्नर काढलेले आहेत आणि इथं कॉर्नर नाही आहेत, एवढाच एक चेंजेस आहे. पण डिफरन्स बघा किती छान वाटत आहे दोन्ही पण लिप. आणि मिडलवाली जी लाईन आहे त्याच्यामध्ये स्ट्रोक देऊन अशा प्रकारे बाजूने लाईन डार्क करायची आपल्याला, मिडलवाली पण आणि बाजूची लाईन पण. तर एकदम साधे आणि सिंपलवाले लिप मी इथं शिकवलेले आहेत. तुम्हाला जर या व्हिडिओमधून थोडंफार जरी काही शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. तर नेक्स्टवालं जे लिप आहे ते जरा डिफरंट आहे. हे बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल, हे केळीचं पान जसं असतं ना तशा प्रकारे मी हे ड्रॉ करण्याचा ट्राय केलेला आहे. मी पण मनानेच हे ट्राय केलेलं आहे, कुठं पाहिलेलं नाही किंवा पाहिलंही असेल कुठं तरी. तर तेच मी इथं ड्रॉ करण्याचा फर्स्टली प्रयत्न केलेला आहे. ओके, अशा प्रकारे यू शेप देऊन स्क्वेअरमध्ये यू शेप देऊन इथं मी असा एक ट्राय केलेला आहे लिप ड्रॉ करण्याचा. आणि मध्ये डबल लाईन देऊन इथं आपल्याला हे बाजूचे जे यू शेप आहेत त्याचे पेटल्स नाही म्हणता येणार, त्याचे जे छोटे छोटे लिपचे पार्ट आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. तर हे लास्ट वन लिप आहे. तर व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट नक्की करून सांगा. तुम्हाला कुठले लिप ट्राय करता आले, कुठले सोपे वाटले, कुठले हार्ड वाटले, अवघड वाटले, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थोडंफार जरी काही शिकायला भेटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय यासाठी मला एक कमेंट नक्की करा. त्याच्याने काय होईल, मला मोटिवेशन भेटेल. आणि कमेंट आल्यानंतर एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असतं की आपला व्हिडिओ कुणीतरी बघतंय, आपल्याकडून कुणीतरी काहीतरी शिकतंय, असं ते सॅटिस्फॅक्शन जे असतं ते वेगळंच असतं. त्यामुळं कमेंट करायला विसरू नका, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे रिलेटिव्ह असतील कोणी मेहंदी लवर्स ज्यांना मेहंदी शिकायची आहे ऑनलाईन घरच्या घरी, त्यांना माझ्या चॅनलची लिंक पाठवा, चॅनलचे व्हिडिओज पाठवा, ज्याच्याने त्यांना पण घरच्या घरी मेहंदी शिकायला भेटेल. तर हे लास्टवालं जे लिप आहे ते पण सिम्पलच आहे. अशा प्रकारे स्टेप घेऊन आपल्याला हे लिप ड्रॉ करायचं आहे. तर हे पण आतला जो रिकामा भाग आहे तो पण आपल्याला फिल करायचा आहे. अशा प्रकारे लिप आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप धन्यवाद. कुणी व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला, पूर्ण वॉच केला आहे, मला कमेंट नक्की करा. मी कमेंटला रिप्लाय करीन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जो माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी त्यांची कमेंट मेन्शन करेल. आणि नेक्स्ट व्हिडिओ माझा असेल पेस्ट्री शेपचा. मी डिफरंट 6 टाईपचे पेस्ट्री शेप घेऊन येणार आहे, जे आपण अरेबिकमध्ये किंवा ॲडव्हान्समध्ये वापरू शकतो.
आणि त्यामध्ये फिलअप कसं असणार आहे, त्यामध्ये आपण कोणकोणते मिक्स भरती फिलअप भरती वापरणार आहोत तेही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. ते कसे वापरायचे आहे ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मेहंदीचे व्हिडिओ पाहत राहा, हेल्दी राहा. थँक्यू, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.